श्रोते हो, नमस्कार. आज आपण इंडिक विचारमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आज 12 जानेवारी 2022 म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस हा आपण देशभर साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने आपण वेलणकर उद्योग समूहाचे एक तरुण व्यक्तिमत्व, तरुण नेतृत्व म्हणून एक युवक अजिंक्य लिमये याला आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतो आहोत. तर अजिंक्य, तुझं इंडिक विचारमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज इथं येऊन मला खूपच बरं वाटलं. आणि तू तुझा त्याचप्रमाणे व्यस्त वेळामधनं आम्हाला थोडासा वेळ दिलास, तर मी तुला एक विनंती करीन की तू आमच्या श्रोत्यांना स्वतःबद्दल थोडंसं परिचय करून द्यावास आणि त्याबरोबरच सांगली येथील वेलणकर उद्योग समूहाशी तुझं असलेलं नातं एक संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पष्ट करा. हो. नाही. नमस्कार. मी अजिंक्य गणेश लिमये. मी एक बीटेक इंजिनियर आहे. हा, आय हॅव डन माय बीटेक इन टेक्सटाईल इंजिनिअरिंग अच्छा. आणि आता मी गजानन विविंग मिल्स मध्ये माझ्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली या हम्म, मिलचं थोडंफार कामकाज बघतोय. हम्म, आता ह्या कारखान्याशी किंवा या उद्योगाशी माझा संबंध कसा आला, हम्म. हे जर सांगायचं झालं, हा, तर या कारखान्याचे संस्थापक म्हणजेच धनी वीरा वेलणकर हे हम्म, माझ्या आईचे आजोबा. त्यामुळं माझा आजोळ म्हणजेच हा कारखाना. बरोबर. लहानपणापासून मी या कारखान्यामध्ये फिरत आलेलो आहे, खेळत आलेलो आहे. इथल्या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे. हम्म, त्यामुळं लहानपणापासूनच मला टेक्सटाईलची खूप जास्त आवड लागली अच्छा. आणि त्यामुळे नंतर मी इंजिनिअरिंग करताना सुद्धा हम्म, बीटेक इन इंजिनिअरिंग केलं. अच्छा. त्यामुळं पुढे या कारखान्यामध्येच मी जॉइन व्हावं, ही माझी इच्छा होती आणि ती आता पूर्ण होते हे बघून मला सध्या खूप आनंद होतोय आणि त्यामुळे माझं काम मी सध्या खूपच एन्जॉय करतोय. खूपच छान. आणि मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीला थोडं असं प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू, असा एक आम्हाला याचा आनंद वाटतो आहे आजच्या राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने. तर मलाही आपण थोडंफार या बाबतीत योगदान देता येतंय, याचाही मला आनंद होतो. तर आपण मुख्य मुलाखतीकडे वळूया की जरूर. मला एक सांग अजिंक्य, की या गजानन विविंग मिल्स हा जो आपला कापड उद्योग समूह आहे, याची स्थापना कोणी आणि कधी हं. केली? हं, या गजानन मिलची स्थापना हं, माझ्या पणजोबांनी हं. म्हणजेच विष्णू रामचंद्र वेलणकर अच्छा, यांनी 1908 साली केली, अच्छा. बापरे! गणेश चतुर्थीच्या दिवशी. अच्छा, म्हणून या कारखान्याचं नाव गजानन मिल्स. अच्छा, अच्छा. ह्या कारखान्याची सुरुवातीला सांगलीमध्ये न होता हां, पुण्याला झाली. अच्छा. पुण्यामध्ये काही वर्ष हा धंदा चालला. पण पुण्यामध्ये काही कर्ज देणाऱ्यांचे प्रॉब्लेम हं, किंवा सावकाराचे प्रॉब्लेम किंवा अगदी पुणे शहराच्या बाहेर हा कारखाना असल्यामुळं हं. मार्केटिंगला येणारे यांना त्या कारणानं त्यांचा हा पहिला उद्योग पुण्यातला हां, अयशस्वी झाला. अच्छा. परंतु हं, त्यांनी हं. अजिबात धीर न सोडता हं, हं, हं. आपल्याला पुन्हा उद्योग चालू करता येईल का? यासाठी अतोनात प्रयत्न केले. अच्छा. त्यानंतर त्यांनी सांगलीचं जे संस्थान आहे, तिथले जे राजे आहेत पटवर्धन, त्यांच्याशी भेट घेतली. बरं. पटवर्धन त्यांना असं म्हणले, की "माझी जी सांगली आहे, ही कलागुणांनी युक्त आहे. अच्छा. परंतु इथं उद्योग मात्र नाही. बरोबर. मी तुला कर्ज देईन, परंतु तुला हा उद्योग सांगलीमध्ये करावा लागेल." हं. ते ऐकून माझे पणजोबा सांगलीमध्ये आले आणि त्यानंतर आता हा कारखाना सांगलीमध्ये सुरू होऊन 100 अधिक वर्ष झाली. अरे वाह! 114 वर्ष यावर्षी आहे. अच्छा. खूपच छान. अ, मला असं वाटतं तू जो कालखंड सांगितला 1908, तर हो, माझ्या जे काही इतिहासाचं माझं थोडंफार नॉलेज आहे त्याप्रमाणे हो, त्याच सुमारास मला असं वाटतं लोकमान्य टिळक त्यांची स्वदेशी हो, चळवळ हे सगळं आकार घेऊ लागलं होतं. तर हो. याच्याशी तुझ्या पणजोबांचा काही संबंध इनडिरेक्टली, डिरेक्टली आला का? आणि जर आला असेल तर तो कसा स्फूर्तिदायक ठरला? याविषयी काय बोलशील? हो, नक्की. या कारखान्याच्या कल्पनेचा जो मुख्य स्रोत आहे, हं. तोच लोकमान्य टिळकांपासून होतो. अरे वाह! तर माझे जे पणजोबा आहेत, हं, धनी वीरा वेलणकर, हं. हे साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असत. अच्छा. त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं तिथं भाषण झालं हां. आणि त्या
मध्ये लोकमान्य टिळक लोकांना, तिथल्या शाळेतल्या मुलांना असं म्हणाले, की हे जे इंग्रज आहेत, हे वैचारिकरित्या, आर्थिकरित्या आणि सर्व प्रकारानं आपल्याला पारतंत्र्यात ढकलतायत. ज्या वेळेला आपण भारताच्या स्वतंत्रतेसाठी एवढा लढा देतोय, तेव्हा आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? जरी आपण स्वतंत्र झालो, तरी आपण आर्थिकरित्या सक्षम आहोत का? कमीत कमी अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांवर तरी आपण खरे उतरू शकतो का? आपला आपला देश आपल्या आपल्या लोकांना स्वयंपूर्णपणे या गोष्टी तयार करू शकतो का? त्यामुळं जितका स्वातंत्र्य लढ्यामध्ये एखाद्या क्रांतिकारकाचा उपयोग होतो, तितकाच मोठा उपयोग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका उद्योगधंद्यासाठी होतो, जो या देशासाठी बनला आहे. हे माझ्या कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे भाषण केल्यानंतर एका वर्षामध्ये ती शाळा सोडली आणि तो नोकरीच्या मागे न लागता पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी या देशाला उद्योगधंद्यांची गरज आहे, हे लक्षात घेऊन आपण या अन्न, वस्त्र, निवारातले जे वस्त्र, जे एक मूलभूत गरज आहे, हे आपल्या देशामध्येच तयार करून आपल्या देशाला स्वावलंबी बनवावं, म्हणून ह्याच्या मागे ते हात झटून लागले आणि ह्याच कल्पनेतून श्री गजानन विविंग मिल्सची स्थापना झाली. खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं की केवळ भाषणाने स्फूर्ती घेऊन जाणाऱ्यातला तो काळ होता आणि त्यांनी त्याचं चीज केलं. आणि आज आपल्या समाजाला शेकडो हजारोच्या वरती लोकांची कुटुंब त्याच्यावर पोचली जातात आहेत आणि सांगली सारखं म्हटलं तर छोटं गाव आज इतिहासामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रकाश होतात त्या निमित्ताने, असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये गोष्ट ऍड करीन की यानंतर काही वर्षांनी ते सांगलीमध्ये ज्योतिषांचं संमेलन झालं, ज्याच्यामध्ये आपलं पंचांग बदल करण्यासाठी त्यांचे विविध वादविवाद झाले. त्याच्यामध्ये लोक सांगलीमध्ये आले होते, कारण का त्यांनी ओरायन वगैरे त्यांची सगळी पुस्तकं लिहिली होती, त्यामुळे त्यांचा पंचांगावर गाढा अभ्यास होता. याकरता सांगलीला आल्यानंतर त्यांनी आमच्या कार्यक्रमाला भेट दिली आणि त्यावेळेस मी आमच्या आजोबांना, म्हणजे माझ्या पणजोबांना शाबासकीची थाप, वेलणकरांसारखे उद्योजक या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये तयार व्हावेत आणि तयार झाले तर भारताला जगात पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अशी शाबासकीची थाप दिली. अरे वा, याच्यापेक्षा दुसरं आयुष्याचं सार्थक म्हणजे काय असावं. खूपच. मला असं वाटतं म्हणजे जसं आता लोकमान्य टिळकांपासून ही स्फूर्ती घेतली गेली आणि त्याही वेळेला अ गट, ब गट असे वेगवेगळ्या विचार प्रवाहाने पण देशासाठी कार्यरत असणारे नेते होते, ज्यामध्ये काही गोष्टींचा उद्रेक झाला. जसं आपण गांधी हत्येचं उदाहरण घेतलं तर 1948 साली घडलेली घटना, तर त्यावेळेला जे काही दंगली उसळल्या त्या घटनेनंतर, तर त्याचे आपल्या कारखान्याला काही झळ पोचली का किंवा त्याचे पडसाद कसे उमटले, हे थोडंसं आमच्या श्रोत्यांना. हो, काय असतं, ज्या वेळेला एखादी दंगल घडते तेव्हा दंगल ज्या माणसाच्या मुळे घडली त्या माणसाच्या जातीच्या लोकांना आणि तो माणूस ज्या भागातून आला त्या भागाला या दंगलीच्या किंवा त्रासाची बरीच झळ सोसावी लागते. गांधी हत्या करणारा मनुष्य हा सांगली जिल्ह्याच्या आसपासच्या भागातला असल्यामुळं सांगली, पुणे, सातारा, मिरज या सगळ्या भागांना गांधी हत्येच्या दंगलीचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागला. आणि त्यातून या कारखान्याच्या संस्थापकांची आणि गांधी हत्या करणाऱ्याची जात एकच असल्यामुळं सगळ्यात मोठ्या झळीचं कॉन्सन्ट्रेशनच झाल्यासारखं झालं. आणि 1948 साली हा कारखाना 1 फेब्रुवारी 1948 साली हा आगीच्या भक्षकानी पडला. अरे बापरे. हा पूर्ण कारखाना जाळला गेला आणि हा कारखाना अनेक दिवस जळत होता. या कारखान्यामधले जे आतले लोखंडी कांबे असतात किंवा लोखंडी गर्डर्स असतात, ते वेगळ्या वेगळ्या अक्षरांच्या आकारामध्ये मेल्ट होऊन पडलेले होते. अशी प्रचंड मोठ्या प्रमाणामधली हानी या कारखान्या संस्थापकांना, म्हणजे माझ्या पणजोबांना त्यांच्या उतार वयात पाहावी लागली. या महाराष्ट्राचंही आणि या भारताचंही दुर्दैव. आणि म्हणजे अवघ्या 2च दिवसात गांधी हत्येनंतर, मला असं वाटतं 1 फेब्रुवारी तू तारीख म्हणालास, तर इतकं त्याचे हिंस्त्र असं हे झालं स्वरूप, जेव्हा की गांधी स्वतः अहिंसावादी होते आणि किती मोठी हिंसा त्यांच्या हत्येनंतर झाली. तर मग ह्या
खरं तर एखादा दुसरा कुठलाही संस्थापक असता तर या घटनेने मानसिकरित्या खचून गेला असता, मनोबल खचलं असतं त्याचं. असं न होता आज आम्हाला म्हणजे तुझी तिसरी पिढी तो कारखाना, चौथी पिढी माझी चौथी पिढी तशीच्या तसा दिसतो आहे. तर त्यातून ते एक थोडक्यात कसे उभे राहिले हे सांगशील का? किंवा त्यानंतर कसं नजीकच्या घटना कशा घडत गेल्या? तुम्ही कुठलाही इतिहासातला मोठा पुरुष पाहिला किंवा कुठलाही एखादा उद्योगपती पाहिला तर त्याची इच्छाशक्ती प्रचंड असते, दुर्दम्य असते. बरोबर. पणजोबाई त्यातून अतिशय गरिबीतल्या घरातनं आलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं मूळ कुटुंब होतं. साताऱ्याजवळ ते गाव आहे, पुण्याला जाताना आपल्याला फाटा लागतो त्याचा. तर ते अशा होते जिथं एका वेळी तुम्हाला जर का भाकरी करायला पीठ मिळालं तर त्याची भाकरी वाळवून ठेवून महिनाभर पुरवावी लागेल, अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे एकदा इतक्या प्रमाणात हाल सोसायची सवय असते त्याला कशाचीच नाही. आणि त्यातून ते थोडेसे ऋषितुल्य स्वभावाचे असल्यामुळं एखादी गोष्ट आली किंवा गेली ज्याचा ते स्वतःच्या मनाला फारसा लोभ किंवा मोह पाडून घेत नव्हते. या गोष्टीचं मोठं उदाहरण म्हणजे हे जळीत होण्याच्या बरोबर 1 वर्ष अगोदर त्यांनी स्वतःची सुवर्णतुला केली. आता सुवर्णतुला आजच्या काळात म्हणजे माझ्या जनरेशनच्या मुलांना कळणार नाही. तर सुवर्णतुला म्हणजे स्वतःच्या वजनाचं सोनं तुम्ही दान करणे. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुवर्णतुला केली होती. नंतरही महाराष्ट्रात केली असेल. माझ्या पणजोबांनी ज्या वेळेला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला तेव्हा त्यांनी तो स्वतःला न ठेवून घेता ज्या लोकांना त्याला फायदा झाला त्या लोकांचं कल्याण व्हावं आणि ज्या आपण या स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा कारखाना उभारलाय त्याचं सार्थक व्हावं म्हणून 128 पाऊंड सोन्याचे ट्रस्ट उभारले, जे अजूनही कार्यरत आहेत. आणि बरोबर त्याच्या 1 वर्षानंतर हा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे जसे त्यांना सोन्याचे दिवस आले तसे हेही दिवस आले. परंतु सोन्याच्या दिवसांनी हुरळून न जाता किंवा या वाईट दिवसांनी खचून न जाता त्यांनी आपला समतोल साधून ठेवला. त्यांचे असे माझे आजोबा तर असं म्हणतात की जळीत झाल्यानंतर फार काहीही न बोलता हातामध्ये फावडं घेऊन पडलेली राख उचलायला ते स्वतः जातीनं कारखान्यामध्ये हजर होते. आणि त्यानंतर त्या वेळेला त्यांनी पुढच्या महिन्याचा पगारही त्या राखेमध्ये बसून केला. त्यामुळं ज्या माणसाचं मनोधैर्य इतकं ताकदवान असतं तो माणूस नंतर यशाचे डोंगर उभारतो. आणि त्यामुळे स्वतःला पैशांचा मोह नसल्यामुळं आणि पूर्वी मिळालेला फायदा स्वतःच्या चैनीत न खर्च केल्यामुळं तो फायदा त्यांना वापरून पुन्हा एकदा तो कारखाना तितक्याच जोमानं उभारता आला. हे यातून शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यावेळेला किती कामगार असतील तुमच्या कारखान्यामध्ये, म्हणजे जळीत झालं त्यावेळेला? साधारण मला 1200 कामगार होते त्यावेळेला. त्या सगळ्या कामगारांचा विचार त्यांनी केला पुन्हा आणि पुन्हा विचार केला आणि हे माहीत असूनही विचार केला की एखादा तुम्ही जर का एक सामान्य माणसाचा मनाचा जर का विचार केला तर त्याचं जर कुठलं स्वतःचं थोडं जरी नुकसान झालं तरी त्याचा पूर्ण समाजावरती राग बसतो किंवा त्याला पूर्ण समाजाची चीड येते की माझ्याच बरोबर असं का झालं. आणि जर मनात हेतू वाईट नसेल आणि तरीही मला असं भोगावं लागलं तर माणूस आतून थोडासा कटू बनतो आणि मग माणूस लोकांची तिरस्कारानं वागायला सुरू करतो. परंतु तसं न होता समाजाचं वेगळं आणि इंडिव्हिज्युअल मन वेगळं आणि त्याच्या स्वतःच्या गरजा वेगळ्या ते ओळखून पणजोबांनी कुणालाही त्याच्याविषयी दोष न देता कारखाना आहे असं सुरू करून सर्व कामगार पुन्हा कामाला लावून आहे त्या जोमाना कारखाना वयाच्या 50 नंतर सुरू करून दाखवला, 60 नंतर सुरू करून दाखवला. आणि हे त्यांच्या स्थिर मनाचं किंवा पेशन्सचं म्हणलं तरी चालेल एक कौतुक करण्याची गोष्ट आहे, जी मलाही त्यातून खूप शिकायला मिळते आज. बरोबर आहे. म्हणजे तू जे सांगितलंस आज आपल्याकडे 50 नंतर किंवा 60 नंतर तर रिटायरमेंट, निवृत्त होण्याचं वय समजलं जातं जिथे, आणि तिथे ते पुन्हा जोमाने उभं राहिले आणि शून्यातून म्हणजे अवघ्या भस्मसात झालेल्या राखीतून त्यांनी नवीन विश्व तयार केलं. मला इथे तुला फिनिक्स पक्षाची गोष्ट माहिती असेल तर राखेमधून तो कसा, तर मला तुझ्या पणजोबांची तुलना अजिंक्य खरोखर त्या फिनिक्स पक्षाशी करावीशी वाटते. म्हणजे तेवढं समर्पक
उदाहरण आता एकदम मला सुचलं ऐन वेळेला, हो. की खरोखर त्यांनी म्हणजे खूप मोठं मनोबल लागतं त्याला आणि दुसऱ्यांचा हो. विचार, मला असं वाटतं कामगारांचा त्यांनी स्वतःचा विचार न करता त्यांचाच केला. खूपच हो. म्हणजे अंगावरती शहारा आला तू जे काही वर्णन केलं आहेस. आणि ते त्यावेळेला त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलं. स्वतःचाच हो. भस्मसात होत हो, असताना. स्वतःचा एस्टॅब्लिश्ड कारखाना जळताना त्यांनी उघड्या हं. डोळ्यानं बघितलं. आपल्यातलं म्हणजे मी सुद्धा ही गोष्ट सहन करू शकू की नाही याची कल्पना नाहीये मला आता सुद्धा जर मी विचार केला तर. बरोबर. आणि मला तरुण पिढीला हे सांगावसं वाटतं, की आजकाल मुलं छोट्या-छोट्या गोष्टींनी डिप्रेशनमध्ये जातात, की नाराज होतात आणि एकदम अति टोकाला जातात. तर त्यांनी हे म्हणजे हे मूर्तिमंत उदाहरण आजच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिवसाच्या दिवशी मला खरंच हे सांगायचं आहे, की जे कोणी प्रेक्षक हा वर्ग आमचा हा कार्यक्रम बघत असेल, त्यांनी आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूच्या तरुण पिढीला आवर्जून हे बघायला सांगावं, की जेणेकरून आजकालची मुलं छोट्या-छोट्या गोष्टींनी नाराज होतात, मनासारखं घडलं नाही म्हणून विपरीत टोकाला जाऊन निर्णय घेतात. तर कोणाच्याच म्हणजे कष्टाला एकदम यश मिळत नसतं. कष्ट करणं, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. ब तर आपण पुढे जाऊया. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजींनंतर माझ्या मनात विचार येतो वीर सावरकर यांचा. मला असं वाटतं, की आजोबा, तुझे आजोबा आणि पणजोबा यांच्या संपर्कामध्ये वैचारिकरित्या म्हणा, अजून असे वीर सावरकरांबरोबर कुठले क्रांतिकारकांशी संपर्क येत गेला किंवा ते कसे प्रभावित होत गेले हे थोडं विस्तृत करून सांगशील? हो. वीर सावरकर म्हणा हं, किंवा आणखी जहालमतवादी नेते म्हणा, हं, असं म्हणतात की भारत 2 प्रकारच्या नेत्यांनी स्वतंत्र केला. हं, जहालमतवादी आणि मवाळमतवादी. हं, त्या माझ्या पणजोबांचे विचार हं, हे बऱ्यापैकी जहालमतवादाकडे जात असल्यामुळं हं, जवळपास सगळ्या जहालमतवादी क्रांतिकारकांचा आणि माझ्या आजोबांचा आणि पणजोबांचा कायम संबंध येत गेला. हं, आता ह्याच्यामध्ये आर-एस-एसचे हेडगेवार असोत हं, किंवा गोळवलकर गुरुजी असोत किंवा हं, डॉक्टर मुंजे असोत, हं. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे बाबाराव सावरकर आणि वीर सावरकर. हां, सगळ्यांना माहिती आहे की बाबाराव सावरकर त्यांच्या आयुष्यातला मोठा भाग सांगलीमध्ये राहिले. बरोबर. त्यांचा पुस्तकाचा शेवटही सांगलीमध्येच झाला. हं. बाबाराव सावरकरांचं कायमचंच माझ्या पणजोबांबरोबर येणं-जाणं होतं. अच्छा. आणि वीर सावरकरांचं जर तुम्ही म्हणाल, हं, तर 1930 च्या दशकामध्ये साधारण 1936-37 च्या आसपास हं, सावरकर दिल्लीला आले होते. हं, त्यावेळेला त्यांच्या कारखान्याला भेट दिली. हं. तर माझ्या पणजोबांना सगळी लोकं धनी वेलणकर या नावानं ओळखतात. तर त्याच्या मागचं कारण हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. अच्छा. जेव्हा सावरकर इथं आले, तेव्हा त्यांनी आमचं कॅलेंडर बघितलं अच्छा. आणि तिथे खाली लिहिलं होतं, की कारखान्याचे मालक श्री विष्णुपंत वेलणकर. बरोबर. तर सावरकर म्हणाले, की हा या हिंदू भूमीमधला, या भारत भूमीमधला जो स्वदेशी साठी चालणारा कारखाना आहे, हं, हं. याच्या मालकाला परप्रांतीय शब्दांनी बोलवणं कितपत योग्य आहे? कारण मालक हा शब्द मालिक या फारसी शब्दापासून आलेला आहे. अच्छा. आणि सावरकर हे स्वतः मराठीचे मोठे तज्ञ असल्यामुळं आणि हं, मराठी भाषा सुद्धा आपण त्यांना म्हणतो. तर हं. त्यावेळेला त्याबद्दलचा खरा मराठी शब्द हा धनी असा आहे आणि अच्छा, यांना आपण धनी या शब्दानं उद्बोधलं पाहिजे. अच्छा, म्हणून सगळ्यांना सांगितलं त्या सभेमध्ये. अच्छा. त्यामुळं त्यानंतर माझ्या पणजोबांना आजतागायत सगळेजण धनी वेलणकर या नावानं ओळखतात. त्यानंतर मला सावरकरांची आजोबांनी एक सांगितलेली गोष्ट आठवते, की सावरकर हा सुद्धा एक किती मोठा माणूस होता, ज्याच्या आयुष्यामध्ये इतके वादळी प्रसंग घडत राहिले. हं. त्या माणसानं काय लक्षात ठेवावं? ज्या माणसानं 6 सोनेरी पानांसारखी इतकी मोठी पुस्तकं लिहिली, ते त्यांच्या घरी असताना नंतर माझे पणजोबा आणि आजोबा त्यांना भेटायला गेले होते. हं, हं. त्यावेळेला माझे पणजोबा पुस्तक लिहितात. माझ्या पणजोबांनी बरीच पुस्तकं लिहिली. तर ही काही सावरकरांना कळण्यासारखी किंवा त्यांच्या रोजच्या अ, अतिशय बिझी कामामध्ये त्यांनी तिकडे लक्ष द्यावं अशी गोष्ट नव्हे. नव्हे. परंतु ते भेटायला गेलेले असताना सावरकरांची तब्येत त्यावेळेला फारशी बरी नव्हती. हां. त्याही वेळेला सावरकर माझ्या पणजोबांना सध्या काय लिहिताय? म्हणून त्यांनी पहिला प्रश्न त्यांना विचारला. अच्छा. त्यामुळे सावरकरांचं व्यक्तिमत्व असं होतं अष्टपैलू, की आजूबाजूचे लोक आपल्या काय करतायत? त्यांचं काय सुरू आहे? कुणाचा कुठला गुण चांगला आहे? कुठं हं. लक्ष दिलं पाहिजे? त्या माणसाला कायम माहिती असेल.
त्यामुळे सावरकर एक फार मोठी कौतुक करण्यासारखी गोष्ट याच्यामध्ये आहे, ज्याचा आपण धडा घ्यायला हवा. एक सावरकरांशी निगडीत प्रश्न म्हणजे अजून एक आजच्या पिढीचा घटक म्हणून तुला सावरकरांचे विचार रेलेव्हंट वाटतात का? ह्याचं तू समर्थन करावं. हा, सावरकरांचे विचार आहेत ना, ते त्रिकालाबाधित सत्य आहे. जोवर ह्युमॅनिटी राहील, सावरकरांचं जे स्वातंत्र्याचं युद्ध होतं किंवा सावरकरांची मागणी होती, ती एका भूगोलापुरती मर्यादित नव्हती. ती एक विचारधारेला जोडली गेलेली होती. आपल्याला बाहेर सावरकर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून काही लोक सावरकरांना हिणवताना दिसतील, परंतु सावरकरांचं हे भाषण किंवा हे सावरकरांचं लिखाण कोणालाही माहिती नसेल. ते खरं तर तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल मिळेल, परंतु ते वाचायचं घ्यायला हवे. सावरकरांचं असं म्हणणं होतं की ज्या दिवशी जगातले कट्टर धर्मवादी लोक किंवा इतर नॉर्मल जे लोक धर्म पाळतात भारत सोडून, ते ज्या दिवशी त्यांचा धर्म सोडून एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाकडे बघतील, त्या दिवशी मीही माझा धर्म सोडून मानवता हाच धर्म मानायला तयार आहे. परंतु तोपर्यंत लोक जोवर तेवढी खुल्या मनाची होत नाहीत किंवा प्रगतीची कास धरत नाहीत विज्ञानाकडे बघून, तोवर प्रत्येकाला स्वतःच्या जगण्यासाठी आणि आपलं अस्तित्व राखण्यासाठी एका धर्माचा आधार घ्यावा लागतो. आणि कोणत्या धर्मावर कोणत्याही धर्माचा अन्याय होऊ नये यासाठी एक स्वतःचा धर्माची आयडेंटिटी जपणं आणि त्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाणं हे महत्व. त्याशिवाय तुमची ओळख जगामध्ये राहणार नाही. हे त्यांच्या हिंदुत्ववादाच्या मागचं मुख्य कारण होतं. हे सावरकरांच्या कुठल्याही लिटरेचरमध्ये तुम्हाला सापडेल. त्यामुळं सावरकरांचा जो एक ब्रॉड ऍस्पेक्ट आहे एक स्वातंत्र्यवादावरचा, तो फक्त आता ही काश्मीर कन्याकुमारी स्वतंत्रता हवी आहे असा नव्हता, कारण देशाच्या सीमा दरवर्षी बदलत राहतात. आजही आपण बघतो की आजही आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये कधी काश्मीर आपल्याला दाखवतात, कधी दाखवत नाहीत. हे कायम होत राहणार आणि जगाच्या सीमा कायम कमी जास्त होतच राहणार. आपलं अस्तित्व हे जगाच्या सीमांपुरतं मर्यादित नसून तिथला जो लोकसमूह आहे, तिथली जी संस्कृती आहे, ती कुठपर्यंत जाती तिथपर्यंत आहे. सावरकरांचा त्याबद्दलचा श्लोक कुठला होता? आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव स ऐव हिंदू रीती स्मृतः. याचा स्पष्ट अर्थ काय की ह्या सिंधू नदीपासून खालच्या समुद्रापर्यंत पसरणारा जो मधला जमिनीचा भाग आहे, ह्या भागामध्ये जिथले जे लोक या भागाला आपल्या पित्यास्थानी किंवा आईच्या स्थानी ठेवतात, ते सर्व लोक माझे हिंदूच आहेत. त्यांचा हिंदू स्थानाविषयक किंवा या भारत देशाच्या स्वातंत्र्याविषयक ब्रॉड ऍस्पेक्ट होता. हा लोकांनी लक्षात घेऊन सावरकरांचं जर का लिटरेचर वाचलं, तर सावरकरांचं लिटरेचर हे भारतापुरतच नव्हे, तर ज्या कुठल्या देशातल्या माणसाला आपल्या स्वतंत्रतेविषयी किंवा आपल्या अस्तित्वाविषयी शंका आहे, त्याला प्रेरणा देणारं ठरेल आणि आपण आपल्या आयुष्यात काय करावं हे सांगणारं ठरेल, असं मला वाटतं. खूपच छान. तर तू प्रेरित आहेस सावरकरांच्या विचारांनी 100%. आता एक तुझा आताच वर्तमानातला जो तुझी भूमिका आहे, एक तू या उद्योगामध्ये आता रिसेंटली लक्ष घातलं आहेस, तर तुझा नेमकं काय रोल आहे आणि कशा रीतीने तू तो पार पाडतो आहेस आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर? सध्या मी विविंग डिपार्टमेंटचा टेक्निकल इंजिनियर म्हणू शकाल किंवा मी मॅनेजमेंट मध्ये आहे इथल्या विविंग पार्टचा. तर कापड तयार करताना तुम्हाला अनेक प्रकारचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये बघावे लागतात. आपल्याला बाहेर कापड फक्त असं दिसतं की उभे आणि आडवे धागे दिसतायत, त्याच्यामध्ये झालं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक कापडाचा मॅन्युफॅक्चरर म्हणताना, एक क्वालिटी करताना तुम्हाला अनेक प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये टॅकल करावे लागतात. मग ते मशिनरी वाईज असतील किंवा कापडाच्या आतल्या केमिकल स्ट्रक्चरवर असतील किंवा त्याच्या फिनिशिंगवर असतील किंवा मॅनेजमेंट मध्ये बघाल तर तिथल्या एम्प्लॉय रिलेशन मधले असतील. त्याच्यानंतर इंटरनल डिसिजन्स असतील. आज मार्केटची कंडिशन काय आहे याचं असेसमेंट करून आपण आता कारखान्यामध्ये कुठल्या प्रकारचा माल काढला पाहिजे किंवा आता जो एक्झिस्टिंग माल आहे
त्याची क्वालिटी कशा प्रकारे तुम्हाला सुधारता येईल याच्याविषयी विचार करणं असेल, हे सगळ्या गोष्टी सध्या मी माझ्या परीने बघण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही सध्या आपल्या कारखान्यामध्ये कुठलं काय मॅन्युफॅक्चर करता आणि ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्याकरता किंवा पुढे सेल साठी कुठली स्ट्रॅटेजी किंवा कुठले प्लॅन्स आहेत तुझे? आता आम्ही इथं एक पारंपरिक धोती, लुंगी, बेडशीट म्हणा किंवा प्लेन क्लॉथ म्हणा, ज्याचे पुढे अनेक एंड युजेस आहेत. एका प्लेन क्लॉथ पासून किंवा ताग्यापासून तुम्ही शर्टिंगही करू शकता किंवा ते जाड असेल तर त्याचं बेडशीटही करू शकता. आता त्यानुसार त्याच्या क्वालिटीज वेगळ्या वेगळ्या ठरतात. परंतु या सर्व प्लेन ग्रे क्लॉथचं मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्याला फिनिशिंग करतो. आमचा कारखाना आता करंटली धोतीमध्ये आमच्या कारखान्याचं नाव खूप मोठं आहे, फार पूर्वीपासून मोठं आहे. 100% कॉटनचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो पहिल्यापासून. क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मग आपल्याला मार्जिन थोडंसं कमी राहिलं तरी चालेल, परंतु माझ्या पणजोबांचा आदर्श घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत जी क्वालिटी जावी ती अतिशय टिकाऊ आणि चांगली असावी आणि त्यामुळे त्या कारखान्याचं नाव कायम वर राहावं, या एका ऑब्जेक्ट खाली आम्ही काम करतो. तर त्यासाठी सध्या आमचं महत्वाचं तुम्ही जर का प्रोडक्ट म्हणाल तर ते प्लेन क्लॉथ आहे. अच्छा. त्याच्यामध्ये वेगळे मग प्लेन क्लॉथ मध्ये तुमची धोती असेल, प्लेन क्लॉथ मध्ये तुमची लुंगी असेल, प्लेन क्लॉथ मध्ये तुमचं शर्टिंग असेल किंवा प्लेन क्लॉथ मध्ये तुमचं बेडशीट मटेरियल असेल, या सर्वांचं आम्ही करतो. अच्छा. आणि मार्केटिंग साठी काय नवीन एरियाज किंवा नवीन टेक्नॉलॉजी किंवा तू शिकत असताना त्या टेक्निकचा तुला आता वापर करावासा वाटतोय आपल्या ह्याच्यामध्ये, असं काही तुला जाणवतंय का? हो, नक्कीच. एक टेक्सटाईल इंजिनियर म्हणून बघताना अनेक गोष्टींकडे तुमचं लक्ष जातं की या गोष्टींमध्ये इथं थोडीफार सुधारणा होऊ शकते. म्हणजे आता आपली प्रत्येक पिढी आपल्या कारखान्यामध्ये काही ना काही आपले नवीन विचार घालत जाते किंवा इम्प्लांट करत जाते. एका जुन्या पिढीने एक साचा तयार करून ठेवलेला असतो, तो साचा नवीन पिढी रिफाईन करत जाते. तसं आता मला थोडंफार रिफाईनमेंटचं काम सुरू आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला असेल तर आपण शाळेमध्ये असताना 2 डेसिमल पर्यंत उत्तर लिहितो. इंजिनिअरिंगला गेल्यावर 30 डेसिमल 4 होतात. तसं 99.99% क्वालिटी आहे तर ती 100% कसं जाईल, यासाठी जे म्हणून काही R&D करावं लागेल किंवा जे म्हणून तुम्हाला नवीन थोड्याफार गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील, त्या करण्याचा सध्या माझा प्रयत्न आहे. बरं, तुम्ही मगाशी मला मार्केटिंगचं विचारलं. मार्केटिंगच्या रिलेटेड म्हणाल तर आता आमचं नॅशनल लेवलला सगळीकडे मार्केट गेल्या 100 वर्षामध्ये बऱ्यापैकी स्थिर आहे. ते कायमच आहे. आता ऍज अ युथ माझं त्याच्यामध्ये काही ऍडिशन असेल तर ते येत्या काळामध्ये या आमच्या कारखान्याचं जे ऑफलाईन मार्केटिंग आहे ते ऑनलाईन करण्याचा माझा दृष्टिकोन असेल. ते मार्केटिंग ऑनलाईन कसं होईल? ऑनलाईन मार्केटिंग हे खूप कन्व्हिनियंट आहे. त्याच्यामध्ये तुमचा वेळ कमी जातो, तुमचं काम लवकर होतं आणि तुम्ही फार वेगानं तुम्हाला देशात किंवा देशापलीकडेही पोहोचू शकता. त्यामुळं ऑनलाईन मार्केटिंग करणे, आपल्या वेबसाईटवर काम करणे, ती अजून चांगली करणे, या गोष्टींकडे माझा कल असेल. अच्छा. तर भारताबाहेरील कुठला देश जिथनं आपल्याला टेक्सटाईल साठी टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल असं कुठला देश आहे? आज भारतामध्ये असं कुठं नाहीये की जगामध्ये बाहेर टेक्नॉलॉजी जास्त आहे आणि ती भारतात नाहीये. अच्छा. कारण मेकर्स जरी युरोपियन किंवा जॅपनीज असले तरी भारत हा आता प्रगतीशील देश आहे, तो प्रगत देश नव्हे. जसं अमेरिका सॉफ्टवेअर, आता लोकांना, माझ्या वयाच्या मुलांना रिलेव्हंट होण्यासाठी आपण IT इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेऊ. अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली म्हणा किंवा मोस्ट ऑफ IT कंपन्या आहेत. आता ह्या कंपन्या भारताकडून आउटसोर्सिंग करून घेतात. आता ह्या भारताकडून आउटसोर्सिंग करून घेताना भारताकडे त्यांना देण्यासाठी पुरेशी लोकसंख्या आहे आणि भारत आता प्रगतीशील देश आहे. या सायकलमध्ये असताना भारत त्यांच्यासाठी आउटसोर्सिंग करतो. एक्झॅक्ट तशीच परिस्थिती टेक्सटाईल मध्ये सुद्धा आहे. आज भारत, चायना, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका थोड्याफार प्रमाणामध्ये, हे जे आशियाई देश आहेत किंवा चायनीज देश आहेत, हे टेक्सटाईल मध्ये आता अग्रेसर आहेत. कारण का इथं टेक्सटाईलला लागणारी लोकसंख्या आहे. कारण का टेक्सटाईल हा शेतीनंतरचा दुसरा लेबर ओरिएंटेड देश आहे.
धंदा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लेबरची सक्त गरज लागते. भरपूर कामगार तुम्हाला लागतात, भरपूर तुम्हाला काम करणारी लोक लागतात. त्यामुळं टेक्नॉलॉजी युरोपमध्ये डेव्हलप होते, परंतु त्याचं टेस्टिंग भारतामध्ये होतं. टेक्नॉलॉजी जपानमध्ये डेव्हलप होते, त्याचं टेस्टिंग भारतामध्ये होतं. त्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ही टेक्नॉलॉजी येते. माझी मात्र ही इच्छा राहील की ही टेक्नॉलॉजी जी बाहेर बनते ती भारतात बनावी. ती जर भारतामध्ये बनली तर एका साध्या मुलाला ज्याच्या घरी काहीही आर्थिक पाठबळ कमी आहे, त्याला सुद्धा एखादी टेक्सटाईल इंडस्ट्री ही कमी खर्चामध्ये उभारता येईल. बरोबर. कारण का बाहेर देशांमधून मोठी मशीन्स इम्पोर्ट करणे, दुसऱ्या देशातून टेक्नॉलॉजी आणणे, ही गोष्ट स्वस्त राहिलेली नाही. त्याच्यावरती गव्हर्नमेंट ड्युटीज आहेत, परदेशाच्या इम्पोर्ट ड्युटीज आहेत, बँकची लोन्स आहेत. ही सगळ्या गोष्टी करताना एक नवीन मुलगा ज्याच्या मनामध्ये एक बिझनेस करायची इच्छा आहे, ती मरून जाते. त्यामुळे आता तुम्हाला भारतामध्ये जे टेक्सटाईल जायंट्स दिसतील, ते सगळे अनेक वर्षापासून आहेत तेच आहेत. आणि नवीन जे येतात 100 एक असतो तो सक्सेसफुल होतो. त्यामुळे कुठल्याही टेक्सटाईल बिझनेसमनची किंवा टेक्सटाईल एन्थुसियास्टची हीच खंत आहे, की भारतामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हावी. इंडियन गव्हर्नमेंटनं सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. आणि वस्त्र भारत पहिल्यापासून जगाला पुरवत आलाय. अगदी इंग्रजांच्या पूर्वीच्या काळापासूनही. भारतातून रेशीम, भारतातून जरीचे कपडे भारताबाहेर जातच होते. त्यामुळं गव्हर्नमेंटने टेक्सटाईलकडे विशेष लक्ष द्यावं आणि टेक्सटाईल ही भारताला असलेली फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्याच्यामध्ये नवीन मुलं येऊ शकतात. तर ही त्याचं भारत देशानं सोनं करावं सध्या तरी, अशी माझी तरी सध्या इच्छा आहे. खूपच छान. एक शेवटचा प्रश्न मला तुला असा विचारावा वाटतो की तुझं आपल्या पणजोबांपासून चालत आलेल्या उद्योग समूहामध्ये पदार्पण हे ऐच्छिक आहे की काय म्हणतात त्याला, आजकालची पिढी जसं म्हणते ना, आई वडील म्हणजे बाबा जे डॉक्टर म्हणून पुढची पिढी, पुढची 3 पिढ्या डॉक्टरच बनते, हॉस्पिटल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तर तसं तुझं झालंय की हा स्वतःचा तुझा निर्णय आहे, हे तुझं पॅशन आहे? नाही, हा माझा स्वतःचा निर्णय आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग 4 वर्ष करताना एक तर मला स्वतःला सायन्सची खूप आवड होती पूर्वीपासूनच. त्यामुळे कुठली गोष्ट जी फिजिक्सला, केमिस्ट्रीला किंवा मॅथमॅटिक्सला पकडून असते ती मला आवडते. आता इंजिनिअरिंग हा प्युअर फिजिक्सचा विषय आहे. म्हणजे टेक्सटाईल असो किंवा मेकॅनिकल असो किंवा कुठलंही असो, फिजिक्स आणि केमिस्ट्री इंजिनिअरिंग मध्ये येणारच येणार. आता त्यातून लहानपणापासून या कारखान्याशी माझी जुळली गेलेली नाळ आहे. मी जन्मापासून या कारखान्यामध्ये येतोय. माझा आजोळ माझ्या नशिबानं माझ्याच गावात आहे, माझ्या सांगलीमध्येच आहे आणि माझं घरही सांगलीमध्ये आहे. त्यामुळे लहानपणापासून माझ्या या कारखान्यात येणं जाणं, मावशीकडे येणं जाणं. त्यामुळे या कारखान्यामधली मशीन्स बघणं, कुतूहलानं लहानपणापासून कापसाचं कापड होताना बघणं, त्यातल्या वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस बघणं. इथं कुठल्या आवाज आहे, तिथे मोठं मशीन काय करतंय, थोडंसं लहान मुलांना भीती वाटते खूप मोठी मशीन बघताना. तसं मशीन पुढे जाऊन अतिशय डोळ्यामध्ये प्राण आणून ह्याच्यामध्ये काय चाललंय या गोष्टी बघणं, ह्याची लहानपणापासूनच मला आवड होती. आणि नंतर टेक्सटाईल इंजिनिअरिंगला गेल्यावर तरी माझ्या मनानं असं पक्कं ठरवलं, की इंजिनिअरिंग तर आपल्या आवडीचा विषय आहेच आणि हे तर आपल्याला लहानपणापासूनच आवडतंय. तर टेक्सटाईल इंजिनिअरिंग हेच आपल्याला पुढे करायचंय आणि ह्यातच आपली आवड आहे. त्यामुळं मनापासून मी टेक्सटाईल इंजिनिअरिंग केलं आणि आताही मनापासून काम करतोय. त्यामुळे काम करताना मजा येते. ते खूप महत्वाचं, की समाधान वाटणं आणि मजा येणं, आपल्या कामामध्ये आनंद वाटणं. तर हेच एक शेवटी तू जाता जाता युथ साठी काय मेसेज देशील एक त्यांचा मित्र म्हणून? युथ साठी मित्र म्हणून मी असा मेसेज देईन की तुम्ही आता जे फील्ड निवडले, ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, लॉ असो किंवा आर्ट्स असो, कुठलंही असो, ते निवडल्यानंतर कधी कधी असं होतं की 11वी-12वी आपण करतो, आपला वर्ग सायन्सला जात असतो, आपणही सायन्सला जातो. त्यानंतर पुढे सगळे म्हणतात की इंजिनिअरिंग न पुढे लाईफ सेट होणार आहे म्हणून आपण इंजिनिअरिंग करतो. तर लोकांना नंतर काय वाटतं, आता आपण आपल्या आई वडिलांचे पैसे वाया घालवले, 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं, पण आता आपल्याला आवडत नाहीये किंवा ही आपली आवड आपल्याला कळत नाहीये. नंतर नोकरीला करायला लागतात. त्यांचं कॉलेज थ्रू प्लेसमेंट होतो किंवा बाहेरून प्लेसमेंट होतो किंवा पेअर प्रेशर खाली प्लेसमेंट होतं. आई वडील कधी कधी म्हणतात इतका शिकलास आता घरी बसणार का? मग ती नोकरी करायला लागतात. नोकरी करताना त्यांना असं वाटतं की मी 8 तास या कंपनीसाठी राबतोय, मला पगारही चांगला मिळतोय, पण मला मजाच येत नाही. एक गोष्ट करता येणं वेगळं
आणि ती करताना मजा येणं वेगळं. तर मला असं नक्की वाटतं, की करताना प्रत्येकानं विचार करावा. अगदी आपल्याला 11-12ला कळत नाही. काही बऱ्याच लोकांना कळत नाही. मलाही कळत नव्हतं, की आपल्याला हेच करायचंय का नाही? कारण त्यावेळेला आपण 12वीचं टेन्शन असतं, मित्र असतात, सगळे इकडे चाललेत, तिकडे चाललेत, हे छान दिसतंय. परंतु एकदा 4 वर्ष तुमची इंजिनिअरिंग झालं ना, की तुम्ही तुमचं फील्ड रिइन्व्हेंट करावं. आता माझ्या स्वतःचंच उदाहरण द्यायचं झालं, तर इंजिनिअरिंग करताना जे माझं इंजिनिअरिंग पहिली 3 वर्ष झालं, ते अतिशय एक्झाम ओरिएंटेड झालं. मी असा कुठल्याही मुलाचं शक्यतो 99% मुलांचं इंजिनिअरिंग हे एक्झाम ओरिएंटेडच होतं. की मला ऑटोनॉमस असेल तर एवढा सीजीपीए आणायचा, एवढा जीपीए आणायचा आहे, 9 पॉइंट आणायचा आहे, 8 पॉइंट आणायचा आहे आणि त्यामुळे मला अभ्यास केला पाहिजे. परीक्षेला हा पोर्शन आहे आणि एवढं मला ग्रेड आणायचे आणि त्यासाठी ही पुस्तकं मी परीक्षेचे 8 दिवस अभ्यास करीन. हाच कुठल्याही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा दिनक्रम असतो. परंतु एकदा इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये किंवा 4th इयरला तुमच्या हातामध्ये वेळ येतो. तर तेव्हा आपल्याला जे वाटत होतं, की मला हे आवडत होतं. मला हा विषय इंजिनिअरिंगचा आवडत होता. हा स्पेसिफाईड फील्ड आवडत होतं. तर ते आपलं आपण करा आणि ते करताना घेऊन करावं. कारण त्यावेळेला तुमच्यापुढे परीक्षेची डेडलाईन नसते. इव्हन जॉब करताना सुद्धा नंतर ते आपल्या मनानं जर का तुम्ही केलंत आणि त्यात जर तुम्हाला आनंद मिळाला, तर तुम्हालाही कळणार नाही, की आपल्याला आपलं आनंदाचं फील्ड मिळालंय आणि तुम्ही स्विच ओव्हरही करू शकाल अतिशय स्मूथली. त्यामुळं आपलं जरी आता आपल्यावरती एक जबरदस्ती म्हणा किंवा आपल्या विलच्या विरोधामध्ये आपण त्या फील्डमध्ये पडलो असलो, तरी आपल्या नशिबाला किंवा आपल्या पॅरेंट्सना किंवा आपल्या शिक्षकांना नावं ठेवत न बसता, त्या इंडस्ट्रीत गेल्यानंतर आपल्याला जे आवडतंय ते सतत करत राहून, त्याच्यामध्ये मास्टरी मिळवून स्मूथली आपल्याला न आवडणाऱ्या फील्डमधनं आवडणाऱ्या फील्डमध्ये ट्रान्झिशन करावं. जे की माझे मित्र म्हणा किंवा माझ्या बरोबरची बरीच मुलं मला लॅग करताना दिसतायत. जरी मी आता एखाद्या 40शीतल्या काकासारखा बोलत असलो, तरी सुद्धा मला जी मनामध्ये हीच गोष्ट सध्या दिसून येतेय. एक माझ्या मित्रांकडे किंवा माझ्या बरोबरच्या क्लासमेट्सकडे बघताना, की त्यांचं काय चाललंय. तर त्यांनी असं करावं, कधी यू आर नेव्हर टू लेट. जर का तुम्ही शेवटपर्यंत मनाचं केलंच नाही, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये पैसे मिळवले आणि करूया म्हणून शेवटपर्यंत केले, तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे तुमच्या हातात काम करतानाही पहिली 4-5 वर्ष जरी मिळाली, तर त्यात तुम्हाला हवंय ते करून तुम्हाला हवंय तेच पकडावं. तरच तुम्हाला तुमचं आयुष्य जगायला सुद्धा मजा येईल, नाहीतर येणार नाही. खरंय. आणि मला असं वाटतं आजच्या तुझ्या या मेसेजमुळे आपल्या तरुणांना, सगळ्या युथला खूप प्रोत्साहन मिळालं असेल, एनर्जी मोटिवेट झाले असतील. आणि थँक्यू व्हेरी मच. आजच्या युवा दिवसानिमित्त तुझी ही महत्वपूर्ण अतिशय माहिती नक्कीच उपयोगाची पडेल आणि इंडिक विचारतर्फे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथं मला आज बोलवलं, मला इतकी संधी दिलीत आणि माझे विचार इथं व्यक्त होऊ दिलेत. त्याबद्दल मी सुद्धा इंडिक विचारचा खूप मोठा आभारी आहे आणि तुमचं जे हे एक माझ्या पिढीचं म्हणा किंवा समाज जागृतीचं काम सुरू आहे, ते असंच अखंड चालत राहू हीच माझी इच्छा. थँक यू.